नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर। तर बघा मित्रांनो, दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की पोलीस भरती 2024 संदर्भात। तर बघा मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मैदानी चाचणीची तारीख देखील त्या ठिकाणी कळणार आहे। त्यासोबतच आतापर्यंत किती अर्ज आलेले आहेत त्याची देखील माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती कळेल। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचे। अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करू शकणार आहात। तर बघा, पोलीस भरती संदर्भातची संपूर्ण जी काही अपडेट आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता बघा, पोलीस भरतीच्या एका जागेसाठी 102 उमेदवार। तर बघा, जर आपण या ठिकाणी पाहिले तर जागा सध्या आहेत 17,471, पण अर्ज जर आपण पाहिले तर 17,76,000 अर्ज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। यापेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत, परंतु 17,76,000 आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आता जास्त अर्ज कसे आलेले आहेत त्याची सुद्धा या ठिकाणी माहिती तुम्हाला सांगतो। बघा, ही जी काही माहिती आपल्याला पाहायला मिळते, बघा सोलापूर तारीख 16 म्हणजे 15 तारखेपासून मित्रांनो ही जी काही बातमी ती त्या ठिकाणी कलेक्ट केली गेलेली आहे। हा जो काही डेटा आहे तो कलेक्ट केलेला आहे। पाहू शकता बघा, राज्यात 17,471 जागांसाठी पोलीस भरती होत असून त्यासाठी अर्ज करण्याची मुदत 15 एप्रिलला संपली। राज्यातील तब्बल 17,76,000 उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केलेले आहेत। त्यानुसार एका पदासाठी 102 उमेदवार भरतीच्या रिंगणात असतील हे स्पष्ट झालेले आहे। तर बघा, आता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा 15 एप्रिलला या ठिकाणी जी काही डेट आहे ती संपलेली आहे, परंतु 16 आणि 17 या 2 दिवसांसाठी फी भरण्यासाठीची मुदतवाढ देण्यात आली आहे। म्हणजे 17 तारखेपर्यंत तुम्हाला, म्हणजेच आजपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी तुमची जी काही फी आहे ती त्या ठिकाणी पे करण्याची मुदत आहे, जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर। त्यामुळे अर्ज त्या ठिकाणी अजूनही वाढलेले जवळपास जर आपण या ठिकाणी पाहिले 17,76,000 मध्ये 18 लाख प्लस अर्ज तुम्ही या ठिकाणी पकडून चालायचे। 18 लाख प्लस अर्ज या ठिकाणी मित्रांनो आलेले असतीलच। ठीक आहे, आता या ठिकाणी जर आपण पाहिले तर आता बघा पुढे काय म्हटलेले, पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी जी आहे ती त्या ठिकाणी प्रथमच होणार असून त्यात 100 मीटर व 1600 मीटर धावणे, महिलांसाठी 800 मीटर आणि गोळाफेक असे प्रकार घेतले जातील। मैदानी चाचणीत उमेदवारास किमान 40% गुण मिळवणे बंधनकारक आहे। मैदानी चाचणीनंतर एका पदासाठी 10 उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जातील। 100 गुणांच्या लेखी परीक्षेत किमान 40% गुण अपेक्षित आहे। दोन्ही जे काही त्या ठिकाणी चाचण्या आहेत त्या दोन्ही चाचण्यांचे त्या ठिकाणी एकत्रित गुण मिळून गुणवत्ता यादी जी आहे ती त्या ठिकाणी प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतर पोलीस शिपायाची निवड या ठिकाणी केली जाणार आहे। आता बघा, पोलीस भरतीबाबत जर आपण पाहिलं तर एकूण जागा किती आहेत तर 17,471, अर्ज किती आहेत 17,76,000 प्लस। या ठिकाणी 18 लाखच पकडून चालायचे, कारण 2 दिवसांमध्ये त्या ठिकाणी अर्ज जे आहेत ते त्या ठिकाणी वाढले असतीलच। ठीक आहे, त्यानंतर बघा एकूण जर आपण पाहिलं तर 71,04 कोटी रुपये या ठिकाणून जमा झालेले आहेत। सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत मैदानी चाचणीचा वेळ असणार आहे। तर बघा, मैदानी चाचणी कधी असणार आहे तर सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत या ठिकाणी मैदानी चाचणी घेतली जाणार आहे असं या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे। त्यानंतर बघा पुढे काय म्हटलेलं आहे, लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर 20 मे नंतर मैदानी चाचणीला सुरुवात करण्याचे नियोजन गृह विभागाने केले। तर बघा, मैदानी चाचणी कधी सुरू होणार आहे, बघा मित्रांनो मैदानी चाचणीची तारीख देखील या ठिकाणी तुम्हाला सांगतोय 20 मे नंतर या ठिकाणी मैदानी चाचणीचे नियोजन जे आहे ते गृह विभागाने केलेले आहे। तर 20 मे नंतर तुमचे जे काही ग्राउंड आहे ते सुरू होणार आहे। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी संपूर्ण अपडेट प्रोव्हाइड केली आहे। मैदानी चाचणी असेल, अर्ज किती आलेले त्या संदर्भाची अपेक्षा आहे। तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटणार पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।